मी माझ्या आईवडिलांचा दोघांचाही लाडका मुलगा होतो. माझे आईवडील एकमेकांवर फार प्रेम करायचे. पण एक दिवस माझ्या बाबांच्या सोबत मला एक गरोदर स्त्री दिसली, जी माझ्या बाबांसोबत काहीच बोलत नव्हती, पण त्यांच्यासोबत चालत होती. म्हणून मला थोडे आश्चर्य वाटले. मी त्यावेळी लहान होतो, म्हणून मला वाटले ती स्त्री आमच्याच नातेवाईकांमधील कोणी असेल किंवा माझ्या बाबांची कोणी ओळखीतली असेल आणि माझे बाबा तिला मदत करत असेल. म्हणून तो विषय मी तिथेच सोडून दिला आणि खेळायच्या नादी लागलो. पण दुसऱ्याही वेळी मी जेव्हा मित्रांसोबत मैदानात खेळत होतो आणि माझे बाबा कामावरून घरी येत होते, तेव्हा त्यांच्या गाडीवर मला तीच स्त्री दिसली, जी की 7 ते 8 महिन्यांची गरोदर असेल. यावेळी मी शांत बसलो नाही. मी लगेचच त्यांच्या मागे घरी गेलो, कारण मला बघायचे होते ती स्त्री कोण आहे, जी नेहमीच मला माझ्या बाबांच्या सोबत दिसते. कारण त्यांची गाडी आमच्या घराजवळच थांबली होती. ती स्त्री आणि माझे बाबा सोबतच गेटच्या आतमध्ये गेले आणि बाबा तसेच घरात गेले होते. म्हणून मीही पटकन घरात गेलो. माझे बाबा फ्रेश होत होते आणि माझी आई माझ्या बाबांना चहा ठेवत होती. मी घरात गेल्यावर इकडे तिकडे बघू लागलो आणि आईला विचारू लागलो, आई, ती आंटी कुठे गेली जी बाबांसोबत आली होती? माझ्या आईने आश्चर्याने माझ्याकडे बघितले आणि मला म्हणाली, हर्ष बाळा, कोणती आंटी रे? तेव्हा मी म्हणालो, अगं तीच ना, जिला आता बाळ होणार आहे. माझी आई हसली आणि म्हणाली, तुझ्या बाबांना बाहेर आल्यावर तूच विचार. बाबा तोपर्यंत फ्रेश होऊन बाहेर आले. मी लगेचच बाबांना विचारलं, बाबा, कोण आहे ती आंटी जी तुमच्यासोबत आली? मागे त्याही दिवशी मी तुम्हाला तिच्यासोबत बघितले होते आणि आजही बघितले. आता मात्र माझी आई जरा चिंतेत येतच माझ्या बाबांकडे बघत म्हणाली, काय हो हर्ष, काय म्हणत आहे? कोणती बाई? कोणाला घेऊन फिरतात तुम्ही सोबत? तेव्हा माझे बाबा म्हणाले, तुझ्या मुलालाच विचार, त्याने कोणत्या बाईला माझ्यासोबत बघितलं ते. अहो बाबा, मी त्याच स्त्रीबद्दल बोलत आहे जिच्यासोबत तुम्ही आत्ताच घरामध्ये आले आणि ती प्रेग्नेंट आहे, तिला बाळ होणार आहे. इतकं मोठं पोट आहे तिचं, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आता मात्र माझे आईवडील दोघेही माझं बोलणं ऐकून खूप चिंतेत पडले. माझे बाबा माझ्यावर खूप रागवले आणि म्हणाले, वेडा आहेस का तू हर्ष? काय बोलत आहेस तू? मी एकटाच घरात आलो आणि कोणत्या स्त्रीला मी गाडीवर बसून आणलं? मला माझ्या बाबांचे बोलणे खोटे वाटले, म्हणून मी घरभर त्याच स्त्रीला शोधत होतो. पण खरंच घरात कोणीच नव्हते, म्हणून मी शांत झालो. पण माझी आई आता चिंतेत पडली. माझी आई माझ्या वडिलांवरच नाराज होत होती. त्यांना ती म्हणत होती, माझा मुलगा इतकाही लहान नाही की त्याला आता काही कळत नाही. खरं सांगा, कुठे गेले होते तुम्ही त्या बाईसोबत आणि कुणाला गरोदर केलं? आई चिडत होती. तेव्हा माझे बाबा रागातच माझ्या आईला म्हणाले, हे बघ निशा, तुझ्या मुलांना TV बघायचं कमी करा म्हणावं. काहीही टीव्हीत बघतात आणि मग हे असे विचार करून आपल्याला त्रास देतात. त्या दिवशी रात्री मला झोपच आली नाही. मला सारखं माझ्या वडिलांसोबत आलेली ती स्त्री आठवत होती, जी माझ्याकडे बघून स्मित हास्य करत होती. माझे वडील आमच्यापासून काहीतरी लपवत आहे असेच मला वाटत होते. काही दिवसात मला परत ती स्त्री बाबांच्या ऑफिसच्या जवळ दिसली. मी तिच्यावर लक्ष ठेवले. मला माझ्या आईला याबद्दल सांगायचं होतं, म्हणून आज पूर्ण माहिती घेऊनच मी आईसोबत बोलणार होतो. माझ्या बाबांची सुट्टी झाली आणि ते आपल्या बाईकजवळ येऊन थांबले. ती स्त्री माझ्या बाबांच्या इतक्या जवळ उभी होती, पण तरीसुद्धा माझ्या बाबांचं लक्ष तिच्याकडे नव्हतं. म्हणून मला आश्चर्य वाटलं. माझे बाबा साधा एकही शब्द तिच्यासोबत बोलले नव्हते. आता बाबांनी गाडी सुरू केली. ती लगेचच माझ्या बाबांच्या मागे गाडीवर बसली. मला वाटलं माझ्या बाबांचं आणि त्या स्त्रीचं काही भांडण झालं असावं. ते दोघेही एकमेकांसोबत का बोलत नाही? मी आता मनाशीच विचार करू लागलो. यावेळी तर बाबा तिच्यासोबत घरी नक्कीच जातील. तेव्हाच समजेल काय खरं आणि
काय खोटं ते. म्हणून मी घाईतच माझ्या घरी गेलो. पण आजही घरात कोणीच पाहुणे नव्हते की ती स्त्रीसुद्धा नव्हती. म्हणून आज मी आवाज उठवला नव्हता, कारण आजही माझे आईवडील माझ्यावरून भांडले असते. मी काय बोलत आहे माझ्या आईने माझ्या बाबांना विचारलं असतं. म्हणून फक्त एकटं बाबांसोबतच बोलू असे मी ठरवले. आमच्या घरात देवपूजा प्रचंड होत असे. आई ख्रिश्चन होती, म्हणून प्रेयरही होत असे. त्यामुळे आम्हा बहीण भावांना देवांची प्रचंड आवड होती. आई तर बाबाला आमच्या देवघरात कित्येक तास बसून ठेवायची. दोघेही देवपूजा करत असे. त्याही दिवशी देवपूजा झाली. आई स्वयंपाक करायला गेली. मी लगेचच बाबांच्या खोलीत गेलो आणि बाबांना म्हणालो, बाबा, तुमच्यासोबत ती स्त्री तुमच्या ऑफिसच्या बाहेर काय करत होती? ती तर आई बनणार आहे, मग तुमच्या गाडीवर बसून इतकी मोठी रिस्क ती का घेत होती? माझे बाबा जरा गडबडले. तू काय बोलत आहेस हर्ष? मला ओरडू लागले. तितक्यात आई तिथे आली. बाबा आईवरच रागवले आणि तिला म्हणू लागले, तुझ्या मुलाला बघ काय आजार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून फक्त त्या स्त्रीबद्दलच बोलतो. इथे काम करून वैतागून मी घरी येतो आणि इथे आल्यावर मुलांचा हा त्रास. त्या रात्री बाबांनी जेवण केलं आणि रागातच झोपून घेतलं. पण यावेळी माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला विचारू लागली की कोणती स्त्री, कुठे बघितली तू, कशी दिसते? मी आईला त्या स्त्रीचे वर्णन सांगितले. ती खूप सुंदर दिसते. तिचं पोट खूप पुढे आलेलं आहे. 8वा महिना चालू असेल असे वाटते. मी तिला 2-3 वेळा बाबांच्या पाठीमागे गाडीवर बसलेलं बघितले. माझी आई आता खूप चिंतेत गेली आणि रडायला लागली. तिला वाटू लागले की माझ्या बाबांच्या बाहेर कोणासोबत प्रेम प्रकरण सुरू आहे आणि ती बाई माझ्या बाबांच्या बाळाची आई होणार आहे आणि म्हणूनच ते तिला गाडीवर घेऊन कदाचित हॉस्पिटलला जात असेल. माझ्या आईने त्या दिवशी माझ्या वडिलांसोबत रात्री खूप भांडण केले. तुम्ही मला धोका दिला असे म्हणू लागली. माझे बाबा माझ्यावरच खूप चिडले. घरात वादविवाद करून दिलेत म्हणू लागले. पण मला जे काही डोळ्यांना दिसत होतं तेच मी त्यांना सांगत होतो. दुसऱ्याच दिवशी माझी आई बाबा कामावर गेल्यानंतर घरामध्ये त्यांचं सामान तपासू लागली की खरंच माझ्या बाबांचं बाहेर दुसऱ्या कुणी मुलीसोबत प्रेम आहे का. तोच माझ्या आईला माझ्या बाबांच्या एका कप्प्यात एका मुलीचा फोटो सापडला. एक छोटीशी पर्सही सापडली जी अडगळीच्या खोलीत त्या सामानात पडलेली होती. आता माझी आई रडू लागली आणि माझ्याजवळ येत ती मला म्हणाली, हर्ष, तू तुझ्या बाबांसोबत जी स्त्री असते तिला ओळखतोस ना? मला सांग बरं, हीच आहे का ती? माझ्यासमोर फोटो पकडत मला आई म्हणाली. फोटो बघताच मी आईला म्हणालो, आई, हो, हीच आहे ती. पण आता तिचं पोट इतकं कमी नाही. ती आई होणार आहे. मोठं पोट आहे तिचं. माझी आई अजूनच जास्त माझं बोलणं ऐकून रडू लागली. तिचा समज पक्का झाला की आमच्या वडिलांनी आम्हाला सगळ्यांना धोका दिला. आमच्या सोबतच ते दुसऱ्याही स्त्रीसोबत राहतात. त्यांचे दुसरेही एक कुटुंब आहे. 2 ठिकाणी ते संसार करत आहेत. मला फसवत आहेत. पण त्या दुसऱ्या स्त्रीलासुद्धा माझ्यासोबत फसवत आहेत. आज आईने माझ्या वडिलांना आणि तिला रंगेहात पकडायचं ठरवलं. म्हणून मला घेऊन ती त्या ऑफिसच्या ठिकाणी गेली जिथे मी त्या दोघांना बघितलं होतं. उन्हामध्ये उभे राहून मला तहान लागली होती. म्हणून पाण्याची बॉटल आणण्यासाठी मी शेजारच्याच दुकानामध्ये गेलो होतो. तोपर्यंत बाबांची सुट्टी झाली. ते आपल्या गाडीजवळ आले. ती स्त्री आजही तिथेच उभी होती. मला ती स्पष्ट दिसत होती. आईने जो फोटो दाखवला तीच ती होती. बाबांनी गाडी सुरू केली आणि ती स्त्री बाबांच्या गाडीच्या मागे बसून निघाली. मी दुकानातून घाईतच आईपर्यंत जाऊन पोहोचलो. बघितलं ना आई, ती आंटी गरोदर आहे ते. तिला बाळ होणार आहे. बघ, तिचे पोट बघ. माझी आई आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली,
हर्ष बाळा, कोणती श्री? मला तर दिसत नाही आहे. अगं आई, ती बघ ना, बाबांच्या मागे गाडीवर बसलेली आहे. ती परत माझ्याकडे घाबरूनच बघत होती आणि म्हणत होती, अरे बेटा हर्ष, बाबा तर एकटेच चालले आहेत गाडीवर. अगं आई, बघ ना, तिचं पोट किती मोठं आहे. ती बाबांसोबतच आहे. मला तर दिसत आहे. मी तर नेहमी बघतो तिला आपल्या बाबांसोबत. आता मात्र माझी आई खूप जास्त घाबरली, कारण माझ्या बाबांच्या गाडीवर कोणीच बसलेलं नव्हतं तिला दिसत होतं. आम्ही दोघेही पटकन घरी आलो. नेहमीप्रमाणे बाबा आतमध्ये आले होते. तीही त्यांच्यासोबत आतमध्ये आली असावी. बघ तू, मी माझ्या आईला म्हणालो. घाईतच आम्ही दोघेही घरात आलो, पण आमच्या घरात कोणीच नव्हतं. आता मात्र माझी आई जरा विचारात पडली आणि आता काय बोलावं तिला ते काहीच समजेना. ती मला म्हणाली, बेटा हर्ष, जा तू तुझ्या रूममध्ये जा, अभ्यास करत बस. मी तुझ्या बाबांसोबत या विषयावर बोलते. चांगलीच विचारपूस करते. तू काळजी करू नकोस. माझ्या बोलण्यावर माझ्या आईने विश्वास ठेवला असं मला वाटलं, म्हणून मी माझ्या रूममध्ये अभ्यास करायला निघून गेलो. पण मनात खूप जास्त प्रश्न होते, त्यामुळे तिथेच दरवाजा मागे लपून लपून त्यांचे दोघांचे बोलणे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. अंगावर काटा आला. हृदयाचे ठोके प्रचंड वेगाने वाढले होते, जे माझ्या कानांना ऐकू येत होते. माझे बाबा फ्रेश होऊन बाहेर आले होते. माझ्या आईनं त्यांना चहा बनवून दिला. ती टेन्शनमध्ये बघून माझे बाबा तिला म्हणाले, काय झालं निशा, तू का टेन्शनमध्ये आहेस? आजही तुझ्या मुलाने माझ्याबद्दल तुला काही बरवलं का? तेव्हा माझी आई म्हणाली, मी आज तुम्हाला काहीतरी विचारणार आहे. खरं खरं काय आहे ते सांगाल? लगेचच बाबा आईला म्हणाले, ठीक आहे, विचार तू. माझी आई माझ्या बाबांना विचारते, तुमचं माझ्या अगोदर कुणावर प्रेम होतं का? बाबा हसले आणि आईला म्हणाले, तुझ्यावरच प्रेम करून आता पस्तावा येत आहे ग. दुसऱ्या कुणावर कशाला प्रेम करू परत? माझी आई म्हणाली, मजाक करू नका, खरोखर सांगा. तेव्हा बाबा माझ्या आईला म्हणाले, हे बघ निशा, माझ्या आयुष्यात तूच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस. मी तुझ्या व्यतिरिक्त कधीच कुणावर प्रेम केलं नाही. मग ही कोण आहे? माझ्या बाबांना आईने तो फोटो दाखवत विचारलं. आता मात्र माझ्या बाबांनी तो फोटो बघताच माझे बाबा जरा सावध होऊनच बसले आणि आईला म्हणाले, हा फोटो तुला कुठे भेटला निशा? यासोबत एक छोटी पर्सही होती. मी खूप दिवसांपासून हे शोधत होतो, पण मला मिळालीच नाही, म्हणून शोधणेही मी सोडून दिले. तेव्हा आई बोलली, कोण आहे ही मुलगी? तिचा फोटो आणि तिची पर्स तुमच्याजवळ काय करते ते सांगा. तेव्हा बाबा काही वर्षांपूर्वीच्या त्यांच्या आठवणीत गेले आणि माझ्या आईला म्हणाले, मी जेव्हा या शहरात पहिल्यांदा नोकरी करण्यासाठी आलो होतो, तेव्हा इथे शेजारीच मागे एक खोली भाड्यानं मी घेतली होती. आपण दोघं तेव्हा नुकतंच भेटलो होतो, पण आपल्यात तेव्हा प्रेमही नव्हतं. लग्न तर माझ्यासाठी तेव्हा दूरचीच गोष्ट होती. तेव्हाच ही मुलगी माझ्या ऑफिसमध्ये काम करायला येत असे. ऑफिसमध्ये ती मॅनेजर होती. दिसायला ती खूप सुंदर होती. तिचा स्वभाव खूप छान होता. प्रिया नाव होतं. प्रिया सगळ्यांनाच ऑफिसमध्ये खूप आवडायची. मलाही आवडायची, पण मी कधीच तिला माझ्या मनातील गोष्ट बोलून दाखवली नाही, कारण मी तशातील मुलगा नव्हतो जो मुलीसोबत टाईमपास करून तिला सोडून दुसऱ्या मुलींच्या शोधात फिरतो. प्रियाचं ऑफिसमधील एका मुलावर खूप प्रेम होतं. ते दोघंही एकत्रच राहायचे. त्यांचे लग्न झाले नव्हते. एकत्र राहत असल्यामुळे दोघांमध्येही नवरा बायकोसारखे नाते प्रस्थापित होत असे आणि तेव्हाच प्रिया त्या मुलापासून गरोदर राहिली. पण झालं असं की तिचा तो प्रियकर काहीतरी कामानिमित्त त्यांच्या घरी गावी गेला, जो परत माघारी आलाच नाही. प्रिया फार टेन्शनमध्ये होती.
तेव्हाच तिला समजले की तिला त्याच्यापासून दिवस आहेत. ती त्या मुलापासून गरोदर आहे. त्यांचे लग्न झाले नव्हते. तिचे आईवडील तिला तेव्हा लग्नासाठी स्थळे दाखवत होती. त्यांना तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. इकडे तिचा प्रियकर तिचा फोन उचलत नव्हता, म्हणून ती खूप टेन्शनमध्ये ऑफिसमध्ये राहत असे. तेव्हाच माझी तिच्यासोबत थोडी जास्तच ओळख झाली. आमची छान मैत्री झाली. हळूहळू माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न होऊ लागले होते. तोपर्यंत मला तिच्याबद्दल, तिच्या पोटातील बाळाबद्दल काहीच माहिती नव्हते. पण ती त्या मित्रावर खूप प्रेम करते हे माहिती होते. म्हणून मनातील माझ्या भावना मी कधीच तिच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाही. पण तेव्हाच आम्हाला कळाले की प्रियाचा तो प्रियकर घरी जात असताना त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि तो जागीच मृत्युमुखी पडला. म्हणून तो आमचा कुणाचाही फोन उचलत नव्हता की परत एकदा ऑफिसवर येत नव्हता. प्रियाला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला. ती त्याच्या मुलाची आई होणार होती. तिला आता 4था ते 5वा महिना लागला होता. तिचे पोट आता थोडे दिसायलाही लागले होते. मी त्या दिवसात तिची खूप जास्त काळजी घेतली. पण एक दिवस मी जेव्हा लवकरच ऑफिसला गेलो तेव्हा प्रिया पंख्याला गळफास घेत असल्याचं मला दिसलं. मी धावतच तिच्यापर्यंत पोहोचलो, पण तोपर्यंत तिने गळफास घेतला होता. मी घाईतच तिला खाली काढले. तिचे हात मी चोळत होतो. तोपर्यंत ऑफिसमधला पूर्ण आमचा स्टाफ तिथे येऊन पोहोचला. मला त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक. मी प्रियाला म्हणालो, तू वेडी झालीस का? हे तू काय करत होतीस? पण शेवटच्या शब्दात ती मला म्हणत होती, माझे आईवडील माझ्या लग्नाचा विचार करत आहेत. माझ्या प्रियकराचं हे बाळ माझ्या पोटात आहे. मी काय तोंड त्यांना दाखवणार? माझ्यामुळे माझ्या घरच्यांच्या माना आता खाली जातील. त्यांना गावात कुणालाही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. माझे हे कृत्य ऐकून माझे आईवडील आत्महत्या करतील. हे सगळं मी बघू शकणार नाही. जगात न येणाऱ्या माझ्या या पोटातील बाळाचं कसं होईल पुढे? कोण त्याला स्वीकारेल? म्हणून मी हे जग सोडून जात आहे. तितकी माझी बॅग माझ्या घरी पोहोचवून दे. हे बोलताना तिचे हात माझ्या हातात होते. मी कसलाच विचार न करता तिला म्हणालो, मी करेल तुझ्यासोबत लग्न. मी तुझ्या बाळाला माझं नाव देईल. आपण त्याला लहानाचं मोठं करू. मी त्याच्या बापाची जागा भरून काढेल. तुला नवऱ्याचं प्रेम देईल. माझे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. होठांवर स्मित हास्य आले. पण तिला गळफास लागल्यानं तिने माझ्या मिठीतच तिचा जीव सोडला. पुढे बरेच काही घडलं. तिची बॅग फोटो माझ्याकडेच होता. तिच्या घरी मी ते पोहोचवलं. पण तिची छोटीशी पर्स माझ्याकडे चुकीनं राहून गेली, ज्यात तिचा हा फोटो होता. काही डॉक्युमेंट्स होते जे अजूनपर्यंत मी बघितले नाहीत. मी बरीच शोधत होतो ही पर्स, पण मला कधी सापडलीच नाही. मला तेही सगळं तिच्या घरी पोहोचवून द्यायचं होतं. या गोष्टीला विसरण्यासाठी मला बरेच वर्ष लागले. हळूहळू मी हे सगळं विसरलो होतो. जेव्हा तू माझ्या आयुष्यात प्रेम म्हणून आलीस, आपल्या दोघांचं लग्न झाले. पुढे हा आपला संसार सुरू झाला. आपल्याला मुले झाले. पण आज अचानक तू असा फोटो समोर केलास की मी माझ्या पहिल्या भूतकाळात चालला गेलो. आता मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. ते सगळं आईबाबांचं बोलणं ऐकून. म्हणजे माझ्या बाबांच्या गाडीच्या पाठीमागे जी स्त्री असते ती एक जिवंत व्यक्ती नसून आत्मा होती. बाबांचं बोलणं ऐकून माझी आईसुद्धा खूप जास्त घाबरली आणि माझ्या बाबांना सांगू लागली, तुम्ही काहीच चुकीचं केलं नाही. पण आपल्या मुलाला, हर्षला ही मुलगी प्रिया नेहमीच तुमच्यासोबत इथं दिसते. जेव्हापासून आपण ट्रान्सफरने इथे आलेलो आहोत. आता बाबाही आईचं बोलणं ऐकून घाबरले. म्हणजे प्रियाच्या आत्म्याला अजूनही मुक्ती मिळाली नव्हती आणि प्रिया अजूनही माझ्या बाबांच्या शोधात होती. ती माझ्याच बाबांचा इथे वाट बघत होती. बाबांनी मला आवाज दिला आणि जवळ घेतले आणि मला म्हणाले, मला माफ कर, तुझ्यावर मी रागवलो म्हणून. पण सगळं काही तुला विसरावं लागेल.
आता मात्र माझे बाबा मला आणि आईला घेऊन एका पंडितकडे गेले, ज्यांना याबद्दल ज्ञान होतं. भूत प्रेताबद्दल त्यांचा अभ्यास होता. माझ्या बाबांनी काही सांगण्याअगोदरच त्या पंडितने सगळं ओळखलं होतं. तरीसुद्धा घडलेला सगळा प्रकार माझ्या बाबांनी तिथे सांगितला. मी तर खूपच घाबरलो होतो. काय बोलावं मला काहीच समजत नव्हतं. पण माझ्या डोळ्यांना जे काही दिसलं तेही मी सगळं तिथे सांगितलं. तेव्हा पंडितने सगळा शोध लावतच लगेच खुलासा केला. जी मुलगी तुमच्या गाडीवर बसून तुमच्यासोबत घरी येते ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या प्रियाचीच आत्मा आहे, जी तुमच्यावर प्रेम करते आणि म्हणूनच ती तुमच्या शोधात इतके वर्ष अशीच एकटी भटकत आहे. आई बाबा खूप घाबरले. माझ्या तर अंगावर काटा येत होता. तोच माझी आई म्हणाली, आता काय करावे लागेल? तेव्हा पंडितजी म्हणाले, तुमच्या घरातील पूजापाठामुळेच तुमच्या नवऱ्याचा जीव वाचलेला आहे. तशी त्या स्त्रीची आत्मा वाईट नाही. तिचा आत्मा खूप चांगला आहे. त्या आत्म्याला कुणाचंही वाईट करायचं नाही. त्या प्रियाचा जीव जाताना तुमच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात होता, म्हणून तिचा जीव तुमच्या नवऱ्यात अडकला आणि म्हणूनच ती त्याच्यासोबत राहते. पण त्याला काहीही इजा करत नाही. माझे बाबा लगेचच म्हणाले, पण माझ्या मुलाला हे सगळं कसं दिसतं? माझ्या परिवाराला काही त्रास तर नाही ना? तेव्हा पंडितजी म्हणाले, तुमच्या मुलाची आणि त्या आत्म्याची नावरास जन्मरास एक आहे, म्हणून त्याला ती दिसते. पण तिने अजूनही त्यालाही कधीच इजा पोहोचवली नाही. उलट ती त्याला बघून हसते. आम्हाला काय करावे लागेल? माझ्या आईने घाबरतच त्यांना विचारलं. तेव्हा पंडितजीने सांगितलं, तुम्हाला प्रियाच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांना सगळं काही सत्य सांगावं लागेल. तिच्या आईने काही वस्तू अजूनही घरात जपून ठेवलेल्या आहेत, त्या गंगेत अर्पण कराव्या लागतील. तुमच्याजवळ सुद्धा तिचे हे सामान आहे, ते तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचवून द्यावे लागेल, म्हणजेच ती मुक्त होईल. तिला फक्त तुमच्याकडून हेच हवे आहे. त्या पंडितला प्रेत आत्म्यांचे खूप माहिती होती, म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आई बाबा, मी आणि माझी लहान बहीण प्रियाच्या गावाकडे निघालो. तिच्या गावी गेल्यानंतर समजले की तिच्या घरची परिस्थिती खूपच गरीब आणि हलाखीची झाली होती. खरं तर त्यांच्या मुलीने असे केल्यामुळे त्यांचे नाव पूर्ण गावात खराब झाले होते. तिच्या वडिलांसोबत तिच्या भावासोबत कुणीही काम करायला तयार नव्हते आणि म्हणूनच ही परिस्थिती त्यांची निर्माण झाली होती. मोठ्या घरातून एका छोट्या घरात त्यांना यावं लागलं होतं. खायचेही त्यांचे हाल होते, पण ते आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचे, म्हणून त्या आईने तिच्या लग्नासाठी ठेवलेले दागदागिने, कपडे त्याला अजूनही हात लावला नव्हता. आमची मुलगी परत येईल, आम्ही तिचं लग्न करू, असंच ती माऊली बोलत होती. मला दिसत होतं माझ्या बाबांसोबत अजूनही ती प्रिया आंटी आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी आहे. मी खूप घाबरलो होतो. माझी आई मला डोळ्यांनीच विचारत होती की ती इथेच आहे का? मी हो म्हणालो. माझे बाबा त्यांच्याजवळ तिथे पोहोचले आणि त्या प्रियाबद्दल जे काही ऑफिसमध्ये घडलेलं होतं ते सगळं काही तिच्या घरच्यांना त्यांनी सांगितलं. तिच्या पोटातील बाळ पाप नव्हतं, ते दोघं लग्न करणार होते. लवकरच त्यांच्याबद्दल तुम्हा सगळ्यांना ते सांगणार होते, म्हणून एकत्र राहत होते. कारण इतक्या मोठ्या शहरात एकटी मुलगी राहणं सोपं नसतं. त्याने सगळं काही तिच्या घरच्यांना समजावून सांगितलं. आजही तुमच्या मुलीचा आत्मा भटकत आहे हे सुद्धा सांगितलं आणि आपल्याजवळ असणारा तिचा तो फोटो आणि तिची ती बॅग म्हणजेच पर्स त्यांनी तिच्या आईकडे दिली. ही तुमची अमानत आहे जी माझ्याकडे राहिली होती. ती पर्स त्या आईने खोलून बघितली. त्यात एक चिठ्ठी निघाली, ज्यात होतं, आई बाबा, मी उद्या तुम्हा सगळ्यांना सोडून माझ्या बाळासहित माझ्या प्रेमाकडे जात आहे. मला माहिती आहे तुम्ही मला माझ्या बाळासहित स्वीकारणार नाहीत. हे जग मला जगू देणार नाही. आमच्यावर बोटं उचलले जातील, म्हणून मला त्यांच्याकडे जावं लागत आहे. पण माझा जीव आजही तुमच्या सगळ्यांकडे लागून आहे.
तुमच्या सगळ्यांना भेटण्याची माझी मनापासून इच्छा होती, पण कोणत्या तोंडाने भेटू आणि बोलू समजत नाही. तुम्ही माझ्या शिक्षणाला खर्च केला, माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, म्हणून मी इतकी मोठी प्रगती केली, एक नाव कमावले, पण त्यासोबत प्रेम करायची चुकीही केली. पण माझ्या नशिबात हे प्रेम, नवरा, मूलबाळ नव्हते, म्हणूनच असे घडले. सोड, जाऊ दे, का नशिबाला दोष देऊ. असो, मी 3 ठिकाणी या शहरात जागा घेऊन ठेवलेली आहे. आज माझ्याकडे सगळं काही आहे, जे फक्त तुमचं सगळ्यांचं आहे. काही डॉक्युमेंट्स आहेत, ते दादाला दाखव, त्याला समजेल. आणि माझ्या बँकमध्ये बॅलन्सही इतका आहे की तुम्ही तुमचं पूर्ण जीवन आरामात घालू शकतात. मी माझ्या पॉलिसी पण सोडून जात आहे, ज्यात मी तुझ्या आणि बाबांचेच नाव दिले आहे. मी हा वाईट निर्णय यासाठीच घेतला की मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याशिवाय अजिबातही राहू शकत नाही. मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे. आमचं बाळ या जगात येणार आहे हे सुद्धा त्याला माहीत नाही. त्याला मला हे सगळं काही सांगायचं आहे, म्हणून आज मी त्याच्याकडे जात आहे. मला माफ करा. तुमचीच मुलगी प्रिया. ते आईवडील, भाऊ रडू लागले. खरंच प्रियाने काही डॉक्युमेंट्स त्या पर्समध्ये ठेवले होते. त्यात काही प्रॉपर्टीचे कागदपत्र होते, बँकचे पासबुक होते, ज्यात तिने कामाला लागल्यापासून सेव्हिंग जमा करून ठेवलेली होती. या आईवडिलांची जी हलाखीची परिस्थिती होती, ही तिला बघवली जात नव्हती. आपल्यामुळेच हे सगळं घडत आहे. म्हणूनच माझ्या बाबांचे ट्रान्सफर परत एकदा त्याच शहरात झाली, जिथे प्रिया आणि माझे बाबा भेटले होते. म्हणजे तिने हे सगळं स्वतःहून घडवून आणले होते. आता माझ्या आईने बाबांनी प्रियाच्या आईला तिच्यासाठी सांभाळून ठेवलेले जे कपडे, दागिने गंगेमध्ये अर्पण करायला सांगितले. पूर्ण ब्राह्मणांकडून विधी करून घेतला आणि आता तिच्या आत्म्याला शांती मिळाली. तो प्रियाचा आत्मा जाताना स्मित हास्य माझ्यासोबत करत होता. आता मला तिची भीती वाटली नव्हती. मी ही हातानेच तिला बाय केलं. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी होतं. तिचेही आईवडील माझं बघून तिला हातानेच बाय करत होते. अशा प्रकारे त्या प्रियाच्या आत्म्याला त्या दिवशी शांती मिळाली, जी आपल्या आईवडिलांसाठी, त्यांच्या खुशीसाठी तडपत होती. माझ्या बाबांवर तिची नजर होती, कारण शेवटच्या श्वासात माझेच बाबा तिच्या जवळ होते. म्हणून तिने बाबांना पकडले होते, कारण तिचे काही मौल्यवान सामान जे होते ते सुद्धा माझ्या बाबांकडे होते, जे माझे बाबा त्यांना द्यायचं विसरले होते. तिने माझ्या बाबांना पकडले, त्रास द्यायला नाही तर तिची मदत करायला. आणि माझे बाबा पण खूप समाधानी होते हे सगळं काही करून. मी तेव्हा इयत्ता 7वीत शिकत होतो. आमच्या घरात मी, माझी एक लहान बहीण आणि माझी आई आणि वडील राहत होतो. माझे आईवडिलांचे लव्ह मॅरेज झालेले होते. माझे बाबा हिंदू धर्माचे तर आई ख्रिश्चन होती. बाबा हिंदू देवाला मानत, तर माझी आई प्रेयर करत असे. घरात माझ्यावर व माझ्या बहिणीवर कधीच प्रेशर दिले गेले नाही की तुम्ही याच देवाची पूजा करा किंवा त्याच देवाची पूजा करा. आम्हाला वाटेल त्या देवाला आम्ही मानायचो. आमचे खूप हसते खेळते कुटुंब होते. पण अचानक जेव्हा बाबांची ट्रान्सफर एका दुसऱ्या शहरात झाली होती आणि हे सगळे तिथून पुढेच घडले होते. माझ्या आईबाबांचं एकमेकांवरील प्रेम अजूनही तसेच आहे. दोघांवर एकमेकांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी एकमेकांवर जो विश्वास दाखवला, माझ्या बोलण्यावर जो विश्वास ठेवला, त्यामुळेच आज त्या प्रियाच्या आत्म्याला शांती मिळू शकली आणि परत एकदा आम्ही आमचं आयुष्य चांगलं जगू शकलो. काही दिवसांनी माझ्या बाबांनी तिथून परत एकदा ट्रान्सफर दुसऱ्या शहरात करून घेतली, जिथे पहिल्या काहीच आठवणी नसेल. आणि आमचं पुढील आयुष्य तिथे नव्यानं सुरू झालं. माझ्या आईच्या देवपूजेमुळे, आमच्या देवावर असणाऱ्या विश्वासामुळे, श्रद्धेमुळे आमच्या घरात कधीच काहीच अनर्थ घडलं नाही. म्हणून देवावर
प्रचंड श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. देव वाईट घडू देत नाही. या गोष्टीचे तात्पर्य, घरातील लहान मुले जर एखादी गोष्ट सांगत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवत चला. देवाची भक्ती, पूजा मनापासून करा. लहान मुलांना, घरातील मोठ्या माणसांना जर असे अनुभव येत असेल तर लगेचच मोठ्या एखाद्या ज्ञानी पुरुषांचा सल्ला घ्या. नवरा बायकोने एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांची साथ द्या. आत्महत्या करण्या अगोदर आपल्या आईवडिलांचा विचार करा आणि तेव्हाच निर्णय घ्या. कदाचित ते तुम्हाला समजून घेऊ शकतात. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.